नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. महाराष्ट्रामध्ये गेल्या 60 वर्षापासून एक ब्रँड गाजतोय आणि तो ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन करून मराठी लोकांच्या अस्मितेसाठी लढा दिला आणि त्यानंतरच्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला पुढं नेलं. शिवसेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेकांनी ज्या शिवसेनेमध्ये अनेक जण मोठे झाले त्यांनी शिवसेना सोडली. त्यामध्ये छगन भुजबळ असो, एकनाथ शिंदे असो, राज ठाकरे असो, असे अनेक नेते आपल्याला सांगता येईल. नारायण राणे असो, ज्यांनी महत्त्वाच्या पदावर राज्यामध्ये काम केलं, अशा लोकांनी शिवसेना सोडली. आता शिवसेना का सोडली असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो, शिवसैनिकांना पडतो. मात्र या लोकांची शिवसेनेमध्ये घुसमट होत होती आणि विठ्ठलाला भेटू दिलं जात नव्हतं असा त्यांचा आरोप आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनही आपल्याला अलग ठेवलं असा अनेकांचा आरोप आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाही बाळासाहेब ठाकरे यांना भेटू दिलं नाही म्हणून आपण शिवसेनेच्या बाहेर पडलो. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपलं ऐकत नाही म्हणून काहींनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांच्याशी आपलं जमत नाही म्हणून आपण शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर राहूनच कारभार पाहत आहेत त्यामुळे शिवसेना संपली, असे अनेक आरोप उद्धव ठाकरेवर होत आहेत. आणि 2019 साली उद्धव ठाकरे यांनी एक चूक केली, ती म्हणजे युतीसोबत लढत असताना, भाजपसोबत लढत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या सोबत न जाता महाविकास आघाडी एक स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपाने मोठी फिल्डिंग लावल्याचा एक आरोप होतो. आणि त्यानंतर 2-2.5 वर्षामध्येच शिवसेना फोडली गेली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 40 आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले आणि शिवसेना आता संपली अशी एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये झाली. मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत यांनी जी स्थापन केली शिवसेना, त्यानंतरच्या काळात मशाल चिन्ह त्यांना मिळालं आणि उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं एक नाव निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना दिलं. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 9 खासदार निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं. आणि हे यश मोठं होतं, जे की भाजपाच्या खासदारासोबत जेवढे भाजपाचे खासदार निवडून आले तेवढेच उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्याने हे यश मोठं होतं. आणि ते यशही भाजपाच्या जिव्हारी लागलं. त्यानंतरच्या काळामध्ये महायुतीचं जे सरकार राज्यामध्ये होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीला विरोधी पक्षामध्ये जावं लागलं. त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा राष्ट्रवादी फोडली गेली. अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून बाजूला झाले. असं बरंचसं फोडफडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळालं गेल्या 4 वर्षामध्ये. मात्र महाराष्ट्रामध्ये जो ठाकरे ब्रँड होता, राजकारणामध्ये जो पवार ब्रँड होता, शरद पवार यांचा ब्रँड होता, हे दोन्ही ब्रँड महाराष्ट्रामध्ये कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे का? आणि हे संपवण्याचा प्रयत्न भाजप करते असा नेहमी आरोप होतो.
शिवसेनेतून कोणीही खासदार आमदार बाहेर पडल्यानंतर आता नुकतेच 6 खासदार उद्धव सेनेतून बाहेर पडले. त्यानंतरही संजय राऊत यांनी हा सर्व कारस्थान भाजपाचा आहे, भाजपाच्या पाठिंब्यामुळेच आमचे 6 खासदार फोडले गेले. त्याला एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर असं नाव दिलं असलं तरी हे ऑपरेशन टायगर आता सक्सेस होतं आहे का, किंवा अनेक जण म्हणतात सक्सेस झालं. एकनाथ शिंदे गटाचे लोक म्हणतात ऑपरेशन टायगर सक्सेस झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचं म्हणणं आहे की ऑपरेशन आम्ही सक्सेस होऊ देणार नाही. अशा अनेक राजकीय गणित आता सध्या मांडले जात असले तरी महाराष्ट्रामधील जो ठाकरे ब्रँड होता, पवार ब्रँड होता, हा संपवण्याचा कारस्थान नेमकी कोण करत आहे आणि ते जवळपास संपलेले आहेत का, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे की ते पुन्हा उभारी घेतील का, अशी एक शंका उपस्थित केली जाते. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या असं जे आदेश स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सैनिकांना दिले होते ते कुठेतरी शिवसैनिक पाळताना दिसत नाही का. जे भावनिक आव्हान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं होतं, जे शिवसैनिक शिवसेनेमुळे मोठे झाले, अनेकांना खासदार आमदारकीपद मुख्यमंत्रीपदापर्यंत पदे मिळाली, ते शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांनी जे आव्हान केलं होतं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या असं एक शेवटचं आव्हान बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. मात्र ते होताना दिसत नाही. गेल्या 4 ते 5 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही. अनेकांनी उद्धव ठाकरे यांना सोडलेलं आहे. आता केवळ 3 खासदार आणि आता पुन्हा एकदा काही जे आमदार आहेत 18-19 तेही फोडण्याची तयारी सुरू झालेली आहे. एकंदरीतच राजकारण पाहता उद्धव ठाकरे जो ब्रँड आहे, ठाकरे जो ब्रँड आहे, तो येत्या काही वर्षामध्ये संपवला जाऊ शकतो का, तशी वेळ येऊ शकते का, अशी एक चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण उद्धव सेना ही जाण्याच्या तयारीत आहे का, आणि भाजपाला हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे 2 नेतेच महाराष्ट्रामध्ये जड असल्याने त्यांना कमकुवत करण्याचं काम भाजपा करत आहे का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कारण शरद पवार हे भाजपासोबत जाण्यास तयार आहेत का तयार नाहीत का, अशा 2 चर्चा महाराष्ट्रात नेहमी होतात. कारण शरद पवार यांचं मन कोणी ओळखू शकलं नाही असंही म्हणतात. आता उद्धव ठाकरे हे भाजपाच्या विरोधात काम करत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्यासाठी भाजपा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांना कमकुवत करत आहे का, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत असताना येत्या काही वर्षामध्ये ठाकरे ब्रँड संपूर्ण संपला जातो आहे का, हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. मात्र आपण आपली प्रतिक्रिया नक्की द्या की महाराष्ट्रामध्ये जो ठाकरे ब्रँड होता, ज्याचा दबदबा होता, शिवसेना प्रमुख यांनी एक वाक्य जरी बोललं तरी महाराष्ट्र पेटून उठत होता, मुंबई पेटली जात होती असं बोललं जात होतं. मात्र हे कुठेतरी संपतंय का, ठाकरे ब्रँडला लोक का संपवत आहेत, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. उद्धव ठाकरे हेच ठाकरे ब्रँडला संपवण्यात कमी पडत आहेत का, की तेच उद्धव ठाकरे यांच्यामुळेच ठाकरे ब्रँड संपतोय आणि ते ठाकरे ब्रँड मजबूत करण्यात अपयशी होत आहेत का, ते त्याप्रमाणे काम करू शकले नाही का, की संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली असाही एक आरोप होतो. जे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे, पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. त्यांनी शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना, त्याचे
कार्यकारी संपादक म्हणूनही अनेक वर्ष काम केलं आणि त्यांच्यामुळे ही शिवसेना संपते का अशी एक चर्चा महाराष्ट्रावर आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की ठाकरे ब्रँड कोण संपवतोय? ही भाजपाची खेळी आहे का? आणि ठाकरे ब्रँड हा उद्धव ठाकरे यांच्यामुळे संपतो का? त्यांच्या वागणुकीमुळे संपतोय का? की सर्वांनाच आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे म्हणून ते शिवसेनेमधून बाहेर पडतात? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो आता. पुन्हा एकदा आता साठीमध्ये शिवसेना जाते आणि आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या संदर्भात आता मेळावा ही उद्धव सेना आणि शिंदे सेनेने आयोजित केलेला आहे. आता उद्धव ठाकरे काय बोलत आहेत मेळाव्यामध्ये, त्याला ऑपरेशन टायगरला काय ते उत्तर देत आहेत, एकनाथ शिंदे ही काय बोलत आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहेच आणि त्या राजकीय घडामोडी आपण आपल्यापर्यंत पोहोचूच. मात्र ठाकरे बँड महाराष्ट्रातून संपतोय का आणि त्याला कोण संपवतंय या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.